हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जमायचं नाही का? हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे जयाचे। तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जयाने देलिया उपासी वैराग्यगान। भगवान श्री कृष्ण परमात्मा अनंत कृपेला पात्र असणाऱ्या अर्जुनाला सांगताय, आणि माऊली महावैष्णव तुम्हाला आम्हाला या ओळीच्या माध्यमातून विजित करत आहे। त्या अगोदर थोडासा परिहार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे अर्बुदवाडी या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीतील झालेली सेवा, तसेच प्रवचन रूपी सेवा आमचं काहीतरी परमभाग्य आहे। गेल्या वर्षीपासनं हा लाभ आम्हाला मुंडे नारायण महाराजांनी फोन केला, म्हणजे तुम्हाला पत्रिका टाकलेली आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही यावं, आणि म्हणून आम्हाला येण्याचा योग आला। रामायणाचार्य वृक्षराज मुरकुटे सर आणि तुमच्या याच ठिकाणी सेवा करून आता डोंगराला गेले असे रामायणाचार्य संभाजी महाराज स्थानक, तुम्ही सर्व मुंडे महाराज, नारायण महाराज, फड महाराज तिकडे बसले, गुडघे बसू देणार ना सध्या, काही नाही असंही बसलं त्या हरकत नाही का, माय निवांत बसायचं। परमार्थामध्ये काही बंधन आहेत का? या रे लहान थोर, या ती भलत्या नारी नर, कुणी या खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, पण या इथं बसा। बसल्याच्या नंतर काय होतात? शुद्ध होऊन जातात। जे शक्ती करतात स्वतः, असे गोविंद महाराज मुंडे ते सुंदर वाचनही करतात आणि स्वतः शक्ती करतात। ते तिथं बसलेत, तुम्ही सुंदर वाचन केलं, सगळ्यांचा नामोल्लेख काही घेऊन मी वेळ घेत नाही, आणि तेवढा वेळ त्याच्यामध्ये घालण्यापेक्षा परमार्थामध्ये सद्गुरू संत मोतीराम महाराजांची ही परंपरा, गुरुवर्य मारुतराव महाराजांची ही परंपरा, वैराग्यमूर्ती ब्रह्मनिष्ठ श्रीराम महाराज आमच्या गावाला येत होते महाराज काय, म्हणून ही भूमी पवित्र आहे, साधू संतांचा पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे।
जनाईच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. मोतीराम महाराजांच्या माध्यमातनं 5 परमार्थाचे अलंकार महाराजांनी या भागाला शिकवले. बाबा मोतीराम महाराजांनी परमार्थाचे 5 अलंकार शिकवले. मी ओळीकडे येणार आहे, अर्धा तास बोलणार आहे, जास्त नाही, कारण 2 तासापासून बसलाय तुम्ही, हे गुडघे बसू देत नाही. म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मोतीराम महाराजांनी सांगितलं, ज्ञान पहिली पायरी सांगितली. संभाजी महाराज हे पहा म्हटले, तुम्ही डोंगर भागातले असा की कोणत्याही भागातले असा, काय मिळवा? ज्ञान मिळवा. जसं भगवान बाबांनी सांगितलं, जमिनी का पण शिक्षण शिका. शिक्षणाला लय मोठा माणूस होतो बरं का. आणि तेच वसा मोतीराम महाराजांनी सांगितला, ज्ञान मिळवल्याच्या नंतर या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहीत होतात. नहि ज्ञानेन सदृश्यता पवित्रमही विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र या जगात काही नाही. आणि ते ज्ञान आपण सदोदित मिळवलं पाहिजे. ते ज्ञान ज्या क्षेत्रात तुम्ही आहे त्या क्षेत्रातलं, तुम्ही शेतकरी असाल, तिथलं ज्ञान तुम्ही मिळवलं पाहिजे. 1 एकरच जमीन असते बरं का, पण लाखो रुपये उत्पन्न घेतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज. आपल्याकडे ते ज्ञान आणखीन आलं नाही. ते पश्चिम महाराष्ट्राकडं ते ज्ञान आहे. शेतीतलं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे ना नारायण महाराज. म्हणून कोणत्याही क्षेत्रात असा, त्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला असलं की मग जीवन सफल होतं, सुखकर होतं, विफलतेकडं जात नाही. आणि विफलतेकडं न जाण्यासाठी काय करा? पहिली पायरी सांगितली आहे, ज्ञान. ज्ञान मिळवा. आणि एकदा का ज्ञान मिळवलं की त्या ज्ञानाला दुसरी पायरी सांगितली मोतीराम महाराजांनी. बाबा मोतीराम महाराज बघितले असतील तुम्ही. दुसरी पायरी सांगितली, निष्ठा. ज्ञान असून चालत नाही, तुमची निष्ठा असली पाहिजे सदोदित. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा असली पाहिजे. एकलव्याची किती निष्ठा होती माय. मोतीराम महाराजावर अनेकांची निष्ठा होती. आमची निष्ठा तेवढीच आहे. निष्ठा असली पाहिजे आपल्या सद्गुरूवर. सकाळीच वय पत्नी सांगू लागली मला, सद्गुरूची मला आठवत नाही आता, तिला जास्त पाठ आहेत. त्या दिवशी सांगितलं ना मी, तर रामायणाला चला म्हणलं. आणि हे शक्ती आहे म्हटल्या नंतर आली असते. ती म्हणाली, पत्नीचं गायला आलास होय बाबा. पण परमार्थामध्ये सदोदित एक ओळी आम्ही दररोज पाठ करतो. माय पत्नीनं सांगायची, मी पाठ करायची, मी सांगायची, पत्नी पाठ करते. दररोज एक ओळी ज्ञानेश्वरीची. हे अभिमानानं मी सांगालो. म्हणून रहाटी अशी ओळी होती. हळूहळू अभ्यासाचे बळे. हो, त्याच्या वेगळी होती ती. व्याघ्र सर्प प्रांजळे केले की याच्या पलीकडची होती ती, पाठ केली ती, पण आठवणा वेळेवर आता. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे माय, निष्ठा असली पाहिजे. पतीची पत्नीवर निष्ठा असली पाहिजे. अभ्यासा होणी गहन मग पार्था ज्ञान. ती मला नको आहे, आम्ही केलेली मला आठवण, मी पुन्हा सांगेल तुम्हाला. नाही, फार सुंदर आहे ती वही, म्हणून पाठ केली पण आठवत नाही. म्हणून निष्ठा असली पाहिजे. मुलाची वडिलावर निष्ठा असली पाहिजे, आई वडिलावर निष्ठा असली पाहिजे. शिष्याची गुरुवर निष्ठा असली पाहिजे. बाबा आता निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आहे. आणि जिथं निष्ठा निष्ठी होते ना
तिथं अधोगतीला सुरुवात होते, विनाशाकडं माणसं जातात. आणि ते विनाश टाळण्यासाठी दुसरी पायरी सांगितले निष्ठा, तिसरी पायरी सांगितली शांती. काय सांगितलं असेल मोतीराम महाराजांनी? ज्ञान तर मिळवाच मिळवा, पण त्या ज्ञानाबरोबर निष्ठा ठेवून काय करा? घरात असा, बाहेर असा, जिथं जाल ना शांती न राहा बरं का. आणि शांतीनं विचार करत जा. शांतीनं विचार करणारी माणसं जगामध्ये आज कमी आहे. श्रीमंत देश आहेत मुरकुटे सर. इराक किती श्रीमंत आहे, अमेरिका किती श्रीमंत आहे, पण शांती नाही तिथं बाबा. काही खायचं, उठलं की कसंही राहायचं, केव्हाही उठायचं. इथं मात्र आहे का तसं? नाही ना. केव्हा उठतात माय? साधू संतांनी सांगितलं 3 वाजता उठायचं. उठून काय करायचं? उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माचा. किती चांगलं आहे. म्हणून भारतासारखा देश नाही शांतीनं राहत. छोट्या छोट्या गोष्टी पण किती महान सांगितल्या बाबा मोतीराम महाराजांनी. मोतीराम महाराज किती शिकले असतील माहीत नाही, कमी शिकले असतील, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जाणार ज्ञान तुमच्या आमच्यासाठी ठेवून गेले. काय करा? शांतीनं राहा. घरात शांतता असू द्या. कलियुगामध्ये शांतता आहे माय? सून एक म्हणते, लेक एक म्हणते, बाप एककडे चाललाय. धर्म पशुपक्ष्यांनी सोडला नाही. तुम्ही पहा, काही पहा, दिवस मावळला म्हणजे गुरुजी गोठ्यात गाय येते, घरट्यात पशु येऊन विसावतात की नाही? कधी निरीक्षण केलं? पण आमची मुलं 6-10 वाजली की बाहेर 6 कसं म्हणावं इतक्या. 10 वाजली की बापाला सांगावं लागतं तू ह्या पाया पडतो रे, माईच्या पाया पडतो. कुणाच्या पोरांच्या पाया पडण्याची वेळ आली. ते मोबाईल बंद कर, जरा झोप की येतं. झोपत नाही महाराज. म्हणून अशांतता निर्माण झाली. आणि ती शांतता आणण्यासाठी परमार्थ महाधन, परमार्थ फार महत्वाचा आहे. म्हणून मोतीराम महाराजांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, शांती परते नाही सुख, ये रावगेचे दुःख, मनवोनी शांती धराऊत, राल पैल तीरा. आम्ही दोघंही कीर्तनकार झाला असतो पण काय सांगा. म्हणून शांती धरा. गोविंद महाराज कोणताही प्रसंग येऊ द्या. तुकाराम महाराजा एवढा तर प्रसंग तुम्हाला नाही ना. माऊली एवढा प्रसंग तुमच्या जीवनात आहे का बाबा? भगवान बाबा एवढा प्रसंग तुमच्या जीवनात नाही. माझ्या मोतीराम महाराजा एवढा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये अडचणीत आहे का? म्हणून शांत राहावं. आणि शांत राहिल्याच्या नंतर अनेक कामं आपोआप होतात. तिसरा अलंकार सांगितला. चौथा अलंकार आहे वैराग्य. आपोआप प्राप्त होते. ज्ञान मिळवलं, निष्ठा ठेवली, शांती ठेवली की काय येतंय? वैराग्य येतंय. आणि वैराग्य आलं की मग काय? आणि ते वैराग्य एका दिवसात येत नाही माय. परमार्थामध्ये पावलं टाकत असताना या सगळ्या टप्प्याटप्प्यानं जावं लागतं. आणि ते वैराग्य यायचं असेल तर सोपा मार्ग सांगितला मोतीराम महाराजांनी 5वा. कोणता? नामस्मरण. काय करा? नामस्मरण केलं की मग
मग हे होतंय म्हटले, काय होतंय? तरी जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासे, जयाने देलिया उपासे वैराग्यगा. म्हणून त्यांचं मन हे असं चोखट म्हणजे खरं बनतंय, खरं. आणि एकदा का खरेपणा आला ना, माऊली म्हणतात की, आणि इथं भगवान परमात्मा म्हणतायत, मी तिथंच वास्तव्य करतो. जयाचे चोखटे मानसी क्षेत्र संन्यासी, याचा अर्थ आहे मी तिथं वास्तव्य करतो, त्याच घरात राहतो, त्या सद्भक्ताकडे राहतो, त्याची सगळी कामं मी. मग असा मनाला संस्कार देण्यासाठी, सद्वासना मनामध्ये रुजवण्यासाठी कुणाकुणाच्या रुजल्या बकळ्या द्यायच्या बरं का. मनावर सद्वासनेचा संस्कार व्हावा. आणि एकदा का मनावर सद्वासनेचा संस्कार झाला की मन विचलित होत नाही. मनाचे 2 कार्य आहेत, आपण बघितलं ना शक्तीमध्ये. संकल्पही करतं, ते विकल्पही करतं. मनाला लगाम लावावं लागतं. तुकाराम महाराज म्हणले, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात बंधन, सुख समाधान ईशाते. म्हणून सर, तुम्ही एखाद्या मनोविकार तज्ञाकडे जा, डॉक्टरकडे, त्याला विचारा तुम्ही, साहेब म्हणावं मला 5 मिनिटं द्या ना. ते म्हणेल का? मला विचारायचं आहे, तुम्हाला इतकी सुबत्ता आले, धन सगळीकडे आहे, घर आहे, घरामध्ये फ्रीज आहे, घरामध्ये AC आहे, घरामध्ये कुठल्या गोष्टी कमी आहेत गुरुजी? होय महाराज, सगळ्या गोष्टी आहेत, पण माणसाची मनं चांगली राहिली नाहीत. विकृत झालीत, विकृत. त्यांची मुलाखत घ्या, अनेकांच्या मुलाखती घेत जा जरा, ते निश्चळ सांगतील. त्यांचा अभ्यास आहे ना त्याच्यातला. सर म्हणतील, अनेक मी माणसं बघितली, श्रीमंत तेवढी माणसं आमच्याकडे जास्त येतात, त्यांची एकच तक्रार आहे, साहेब आमच्याकडे सगळं आहे, पण आम्ही एक शोधतोय. काय शोधतोय? तेने सदा चित्ता. कुठं भेटल? अरे परमार्थामध्ये समाधान आहे. इथं स्टेज नसू द्या, एखादं बनवा की. हे असते ना आपला पॉट, नाही इथंही पाहिजे दररोजच्या रामायणाला. घ्या बरं का गोविंद महाराज, दररोजच्या रामायणाला स्टेज असलंच पाहिजे, त्याच्यावर बसायचं. एवढ्या महाड्या ते गुट्टे गुरुजी म्हणतात ना. म्हणून तेवढं असावं, बसलं ना बरं वाटते. म्हणून म्हणा तुम्ही, विषय असा सुरू आहे, त्यांना विचारा तुम्ही. पण त्यांच्याकडे ते उत्तर नाही गुरुजी. उत्तर एकच ठिकाणी आहे, इथं या. आणि इथं आल्याच्या नंतर संतापायी विसावले मन. इथं मन विसावतंय माय. आणि त्या मनाला विसावण्यासाठी चांगल्या चांगल्या ओया, दररोज रामायण ऐकल्याच्या नंतर मनावर लगाम येतो. दररोजचं कीर्तन भजन ऐकल्याच्या नंतर मनावर परिणाम होतो. म्हणून जयाचे चोखटे मानसे, ज्याचं मन चांगलं आहे ना, अर्जुना, तुझ्या मनात चलबिचल का व्हाली? आणि चलबिचल झाल्याच्या नंतर परमार्थ होत. मग असा मनावर संस्कार कुण केला माय? आता मी परमार्थाच्या पलीकडे जाऊन सांगणार आहे. जिजाऊंनी ते संस्कार राजा छत्रपतीवर केले.
बरं का, लहानपणापासून बसवायचे असं, बसवून रामायण सांगायच्या माय. कोण? जिजाऊ महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या, अनेक गोष्टी सांगायच्या, कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या. आणि ते सांगत सांगत एके दिवशी डुबकी मारली. कोण? छत्रपतींनी सवंगड्यांसोबत खेळत खेळत गेले. असते पोरग स्वर्ग. पण जिजाऊंनी बोलून घेतलं, म्हटले राजे तुम्हाला अशी रजा घेता येणार नाही, माझं रामायण ऐकावंच लागेल तुम्हाला. आज बसली का एखादी आजी, आज बसते का एखादी आई? बसत नाही महाराज. आणि बसत नसल्यामुळं आज कुसंस्कारांचं रोप वाढलेलं दिसून येतं. आपल्याला माहीत आहे की पाळण्यात टाकून संस्कार करत होते. मी सदोदित सांगतोय ना, त्या म्हणायच्या पाळणा, निजरे निजरे शिवराया तू जाग शिकावाया, बाळा निजरे निजरे शिवराया तू जाग शिकावाया, बघ निजली ना बारा मावळ पेट, तशीच ती जुन्नर पेट, तो तिकडे सिद्धी जमान, हा इकडे अफजल खान, पलीकडे मुलुख मैदान, हे आले रे बाळा तुझशी धराया, निज रे निज शिवराया. किती चांगली झोप लागेल बोलली. एसी नसली तरी झोप लागते आहे माय, असे गीत म्हटल्यास. आता काही गीत आहेत का काय सांगतो? हाताला धरलंय, कुठं धरलंय की काय की कुठं न्यायचं गीत. मला जाऊ द्या ना घरी. काय करणार आहेस घरी जाऊन? गीत ऐक ना जरा. 5 वाजले नाही अजून, लय बोळालय होय. काय गीत निघाले? जयाचे चोखटे मानसे मन प्रगल्भ केलं. आणि ज्यांनी मन प्रगल्भ केलं ती माणसं ती संत उतुंग झाले. काय मन प्रगल्भ असेल तुकाराम महाराजांचं? बघा ना, संबंध तुकाराम महाराजांचा जर चरित्राचा विचार केला तर मनानं प्रगल्भ असणारे तुकाराम महाराज. हो, अंबाजी बुवानं मारलं आणि मारलं तरीही मनामध्ये द्वेष येऊ दिला. जयाचे चोखटे मानसे म्हटले तुमचं अंग दुखत असेल होय, दाबून देऊ का? आज कोणी म्हणेल का माय? आर म्हटलं की कार म्हणणारी माणसं आज निर्माण होत आहेत. म्हणून सहन करावं लागतं. ते सहन केलं, त्यांचं मन प्रगल्भ होतं आणि मन चंचल आहे. आणि त्या चंचल मनाला जर लगाम घालायचा असेल तर एकच उपाय आहे, परमार्थ आहे. सोपं करून दाखवलं ना संतांनी. ते ग्रंथाच्या रूपानं वाचत जाणार. संभाजी महाराज पाठ करतात. आम्ही सदोदित दोघं तिघं हे माय तुम्हाला जरी जवळचे वाटत असले तरी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आम्ही रामायणाच्या रूपानं. नारायण महाराज काय यूट्यूब बघा, कुठलंही बघा, कुठलं काही हे नाही, पण सेवा घडते गोविंद महाराज. आणि त्या सेवेमुळं आमचं मन प्रगल्भ होत आहे. हे मोतीराम महाराजांची देण आहे. एके दिवशी नजराणा आणला, नजराणा. शिवाजी महाराजांच्या करवी त्यांचे जे प्रधान आहेत आणि तुकाराम महाराजांच्या घरी महाराज होते, तुम्हाला माहिती आहे. महाराज नसल्यामुळं त्यांच्या पत्नी जिजाबाई होत्या. त्यांना वाटलं आता राजानं दिले ना, आपण घेतलं पाहिजे, घेतलं माय. ज्या म्हणून घालण्यासारख्या व काय म्हणते स्वर्ण होतं ते घालून बसल्या अंगावर.
महाराजांची स्वारी आली. स्वारी आल्याबरोबर विचारलं, होय हे तर मी कोण्यात 1.5 लाख झालं म्हणून कुठलं घेऊन दिलं नव्हतं, तुझ्या अंगावर कुठून आलं? काल तुम्ही वाचता की नाही पेपर, ID घोटाळा, नवीन जे ID बनवले ना गुरुजी, त्याच्यामध्ये जो मुखिया होता चौकशी करणारा, त्याच्याकडे 4 किलो कितीतरी ग्रॅम सोनं सापडलं, तोळे. 4 किलो माय कुठून आलं असेल? अनेक रेस्टॉरंट आहेत, अनेक ठिकाणी जमीन घेतली, तर कुठून येते? अरे पैशाला पैसा लागला नाही तर मनामध्ये खोटेपणा आहे आणि त्या खोटेपणामुळे तुम्हाला सुबत्ता दिसेल. पण नजराणा आला तरीही विचारलं, हे दिसतंय ना तुझं, या वगैरे काढ. माय म्हणली तुमचं तसंच आहे, दिलंय राजानं तर घ्यायला काय हरकत नाही. म्हटले तसं नाही, ते काढल्याच्या नंतरच मी घरामध्ये प्रवेश करेल, तोपर्यंत प्रवेश करणार नाही म्हणजे नाही. माय म्हटले ऐकावंच लागेल. ऐकलं माय, कुणाचं म्हणणं ऐकलं? आपल्या पतीचं म्हणणं ऐकलं. खट्याळ जरी असल्या तरीही त्या प्रेम करायच्या. आज म्हणत्याल घ्यायला असतं तिकडे जाय, काय हरकत नाही. आणि नजराणा परत केला माय, काय मन असेल मोठं, आणि सांगितलं तेने आणे सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्तधन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका मने मज हे आस. म्हणून मन प्रगल्भ होतं, त्याच्यामुळे हे परत केलं. तुमच्या माहितीसाठी सर, तुम्ही ऐकलं असेल 4-5 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर होते, पुण्यामध्ये 2 किलोचं सोनं सापडलं होतं एक जणाला. भंगारी कुलकला, नारायणपूरजी भंगारी विकणारा माणूस 2 किलो सोनं त्या कपाटात कदाचित राहिलं असेल, काय माहीत नाही. आणि एवढं सोनं सापडलेला भंगारवाला किती मन स्वच्छ असेल त्याचं. शोधित आला, जिथं कपाट घेतलं होतं का नाही गुरुजी, तिथं त्यानं परत आणून दिलं. आजचा संत नाही तो. अरे आम्ही फक्त माळा घातल्यात आणि आम्ही कुकर्म करीत राहिलो, डोवी वाढवोनी केस भूते आणि ती अंगास, तरी ते नव्हते संत जन. एक महाराज पुढे म्हणून बोलताय ना, काय डिग्र्या लावालेत की बाबा, रामायणाचार्य, भागवताचार्य. एक जणानंतर काय रामायण सम्राट लावलं, त्याच्या पायाच पडाव जाऊन बाबा ही डिग्री गावबांनी लावली नाही, सेवक म्हणून घेतलं आणि तू कुठून लावलं? असो, म्हणून तरी जयाचे या चोखटे मानसी, मी होणे असे क्षेत्र संन्यासी, जया निदेलिया उपाशी वैराग्य गा. काय लागते म्हटले पुन्हा? जयाची आस्थेची सद्भावा. काय लागतं माणसाच्या जीवनामध्ये? आस्था लागते, ज्यांच्याकडे आस्था आहे, सद्भाव आहे. इथं काय लागतो? भाव लागतो. आणि ते भाव असेल ना, देव आपोआप त्याची सगळी कामं करतो. जनाबाईकडे भाव होता. जनाबाई म्हणायच्या ना, त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं, वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होई अज्ञानासे, ऐसा वरत्या टिकेसे.
भाव ठेवून इथंही अक्षर सगळेच काही शिकलेले नाहीत ही माणसं. रामायण सांगाय आता होते ना, तुमचं शिक्षण किती झालंय? किती झालंय शिक्षण? शिक्षण कमी असेल. तुम्ही आता वाचलं, शिक्षण कमी असेल. न शिकता ही माणसं मोठी होती माय. का? ती वागत होती. बहिणाबाई कोण्याच विद्यापीठात गेल्या नव्हत्या आणि तरीही फक्त प्रवचन ऐकायच्या वडिलाबरोबर. वडिला म्हणायचे चल वा रामायणाला चल, बसायचं. गुरुजी जसं सांगतात ना, आमच्या वडिलांनी लहानपणापासून आम्हाला न्यायचं म्हणतात. उत्कृष्ट ते कीर्तनकार झाले असते, पण वडिलांनी सांगितलंय रिटायर होईपर्यंत तू प्रवचन असेल कीर्तन असेल करू नको. म्हणून हे घेऊन यायच्या, बसायच्या आणि बसल्याच्या नंतर एक एक गोष्ट ग्रहण करायच्या. कोण? माय बहिणाबाई चौधरी. आणि ग्रहण करत 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 आज त्यांच्या नावावर अनेक जण PhD करतात. कमाल आहे की नाही? त्यांनी लिहिलंय, मनावर लिहिलं तिने. मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर, किती हाकता हाकता हिरयत पिकावर. संसारावर लिहिलं माय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताने चटके मग मिळत भाकर. कोणत्या विद्यापीठात भेटल बाबा? भेटल का कोणत्या विद्यापीठात? भेटत नाही. ते ह्या विद्यापीठामध्ये भेटतं, इथं परमार्थात भेटते. तो संस्कार करायचा असेल तर काय करावं लागते? सद्भाव ठेवावा लागतो. भावच ठेवायला लागतो. माऊली म्हणतात ना, पै भक्ती की मी जाणे ते तसान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. कुठलाही असू दे म्हटले का त्यांचा भाव आहे. जयाची आस्थेचिया सद्भावा. सद्भाव असला पाहिजे त्याच्याकडे. आणि एवढा सद्भाव असल्याच्या नंतर आतू धर्म करी रानिवा, आपोआप धर्माच्या गोष्टी त्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात मुली. पण त्या संगतीत आणावं लागेल ना. त्या संगतीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागते? जयाचे मन ओलावा विवेकासे. किती महत्वाचं सांगितलं. कोणता तुमचं मन त्या ओलाव्याला असलं पाहिजे. कोणत्या ओलाव्याला? विवेकाच्या. संभाजी महाराजांनी मग सांगितलं ना, ते विवेक माणसाला जाग करण्याचं काम करतो. विवेक ज्याच्याकडे आहे ना, सारासार विचार करण्याचं काम करतो. विवेकच नसेल, मूर्ख माणूस आहे म्हटले. त्या मूर्खाला किती म्हणून ज्ञान सांगितलं म्हणजे फरक पडेल? पडूच शकत नाही. म्हणून असं मन तुमचं विवेकाला लावा, म्हणजे परमार्थाला लावा. ग्रंथांकडे या ना. ह्या काय रामायण बोलतं महाराज? तुम्हाला बोलतं करतं, हे बोलतं करतं. गुरुजी वाचू लागले ना, असं डुलतं डुलतं. आताच मग ओया आल्या होत्या ना माय, काय चांगल्या ओया आहेत. राम वनवासाला जात असताना कौशल्या किती रडते. शेवटची एक वही सांगतो. काटा रुतला फणी कपाळे, पुच्छ तुटलिया साप सुरोळे, जेवे जळावे गळे मासोळे, देवी तळमळे कौशल्या. काय वय आहे, पुढे जाऊ देत नाही मला. किती तळमळ होऊ लागली राम वनाला जात असताना. काय विवेक असेल कौशल्याचा. ती म्हणायची, हे रामा रामा वनाला जाऊ नको. कुठे राहा? माझी या श्रंगार वाटिकेसे. इथंच राहू बाप्पा. जाऊ नको रामा, जाऊ नको. माझं मन तुला जाऊ
करण्यासाठी काय नाही तयार नाही. तुझं निघता बारे वना, मजा आला प्रेम पाना, कोणाचे पादव रघुनंदना, निज वदना मज गावे. एक वही पुढे जाऊ देत नाही. हे रामा रामा तू वनाला जायचं म्हणतोस ना, हे संस्कार देऊ नये. माया जेवायचंच नाही. ही माणसं आम्ही ड्युट्या झाल्या ना, फक्त कळू द्या गुरुजीला. हा, आम्ही गाडी घेऊन तयारच आहे. हा, काही असा काही लाभ बी नाही आम्ही पाहत नाही, पण आम्ही परमार्थामध्ये नक्कीच दुपारचा वेळ आम्ही घालतो म्हणजे घालतो. जरी गंगाखेडमध्ये असलो बरं का, तरी तिथल्या रामायणाला जातात. त्यांच्याकडं रामायण चालतं, आमच्याकडं रामायण चालतं. हे आजपासून नाही, हे काही स्तुती म्हणून नाही माय. या पद्धतीनं आपणही या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून विवेकाला लावा. विवेकाला गुरुजींनी सांगितलं ना, माऊलींनी विवेकाला लावलं. विवेकाने जाने सुगठित समाजा टिकविले. पुढे गुरुजी महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले. लस भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू. तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या 5 वह्या घेत जा. बाय नाताला बसवायचं, मला एवढी वही वाचून दाखव म्हणायचं. जाऊ दे ती शाळा का आहे रे, त्या शाळेत काय सांगायले. ते म्हणतील गुरुजी हे सांगायला लावलंय, थोडा लेट होऊ दे म्हणायचं, जाऊ दे म्हणायचं. पण एवढी वही मला सांग. हा संस्कार मनावर केल्याच्या नंतर काय होतंय, जयाचे मन बोलावा विवेकाशी. मग परमार्थाचा ओलावा गोविंद महाराज येतो. एकदा का परमार्थाचा ओलावा आला, परमार्थाचा एकंदरीत त्याचं मन निर्मळ झालं. साधूचं मन निर्मळ असतं आणि ते साधूचं मन निर्मळ होण्यासाठी काय करावं लागेल, सदोदित आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. माऊली पुढं लिहितात, जे ज्ञानगंगे नहाले, वया किती महत्वाच्या टाकल्या, पूर्णता जेवणी झाले, जे शांतीशी आले पालव नवे. एक वही. अरे म्हटले एवढं केलं ना तुम्ही, तुमचं मन चांगलं केलं. मन अर्पणच केलं पाहिजे. मन हा मुगरा अर्पोने विश्वरा, पुनरपि संसारा येनेरा. हे मन हा मुगरा अर्पोनेश्वरा. ते अर्पण केलं पाहिजे. आणि तेवढं अर्पण केल्याच्या नंतर जे ज्ञानगंगे न्याहाले. गंगेमध्ये कशाला जातो आपण, गंगा काय करते माय, या गंगेमध्ये नहा म्हटले. ज्ञान गंगे नहाले, या ज्ञानाच्या गंगेमध्ये या ना. पुस्तक वाचा. काय करतात पुस्तक, पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करतं, ते कुणाचं हस्तक होत नाही. आणि एकदा का माणसाला पुस्तक हस्तगत करता आलं तर तमाम दुनिया त्या माणसाच्या पायाशी नतमस्तक होते. ही मोठमोठी जी माणसं आहेत ना, विवेकानंदासारखे का नतमस्तक होतात, तिथं भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलं गेलं. आंबेडकरांना का वंदन करायचं, डीजे लावून नाचण्यासाठी नाही,
काय एवढे ग्रंथ लिहिले, नवे 18 तास अभ्यास केला, राज्यघटना लिहिली त्या बुवाने. म्हणून वंदन करायचंय. वंदन उभं करत नाही आपण, करून नाही, विदेशातल्या माणसांनी वंदन केलं. अब तक हमें किसी ने ना सिखाया था देना, कह गए बाबा साहब सर उठा के देना. काय सुंदर लिहिले महाराज. कहते थे गांधी, कहते थे बैरिस्टर जीना, बाबा साहब जैसा ना कोई फुला दिसेना. काय सुंदर सांगितलं. म्हणून त्यांना वंदन आहे. ज्ञानगंगेमध्ये या, वेळ झाला गेली, वाती काढल्या त्यांनी, म्हणजे समजायचं आम्ही मास्टर माणसा अगोदर. होय. आणि मग होय, आम्हाला कळतं. एक जण गोविंद महाराज मागून कंटाळला होता. कंटाळा आला त्याला. कंटाळा आल्याच्या नंतर गुरुजी काय केलं त्यानं, काठीच फिरू लागलं मागून. ते आमच्यासारखे शिक्षक ते म्हटले, काठी का फिरवाल सर बाबा? ते म्हटलं तुमचं आपलं चालू द्या हो, तुम्हाला कोण बोलिले त्याचं बघायचंय म्हणला. आता त्यांनीच वाती काढल्यात. जरी उशीर झाला, जरी कंटाळवाणं झालं, तरी काठी आता तुम्ही काठी फिरवा, असो हसण्याचा भाग आहे. म्हणून ज्ञानगंगेमध्ये नहा. आणि त्या ज्ञानगंगेमध्ये नाहिल्याच्या नंतर तुमची पवित्र भूमी आहे, आमची पवित्र भूमी आहे, आपलं कुळच पवित्र आहे म्हणाल. आपल्या समुदाय एवढा पवित्र समुदाय कुठंच नाही बरं का. म्हणून तेवढ्या पवित्र कुळामध्ये आहेत. पवित्रते बोला बोला काय म्हणायचं आजीला मला सांगा. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, त्या कुळामध्ये आपण आहात. पुढे पंक्ती होणार आहेत. पुढचाही कार्यक्रम आहे, संभाजी महाराजांचं कीर्तन आहे. म्हणून येण्याचा योग आला. विषयांतर थोडं झालं असलं तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि सुंदर मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर गेल्या वर्षी मी बोललो होतो, तया सर्वात्मका विश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होया पारा तोषा लागी, या वहीवर बोललो होतो. यावर्षी तरी जयाचे चोखटे मानसी, मी होण्याचे क्षेत्र संन्यासी, जया लिहिलेल्या उपाशी वैराग्य गा, या वहीवर बोलण्याचा प्रयत्न केला. चूक भूलमाप. याच ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा रामायणाचार्य मुकुटे सर असतील, संभाजी महाराज असतील, तुम्ही सर्व साधक मंडळीच्या चरणी विनम्र भावानं, माता भगिनीच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होऊन पूर्णवीर आंबोलीले लेकुरे, वेळे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.